नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी. टॉप 9 न्यूज मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला नजर टाकूयात मोठ्या घडामोडींवर. गुलामांना प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळानं फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो. नाव न घेता उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. गुलामांनी प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्याला सांगायला पाहिजे आणि गांडुळाने फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो त्याला कोणतरी सांगा. तर गुलामांनी 2022 मध्ये काय चमत्कार केला हे पाहिलं. शिंदे सेनेचे आमदार भरत गोगावले यांचा प्रत्युत्तर. शिंदे आणि फडणवीसांचा नाद कुणी करू नये असाही पलटवार. गुलाम असता तर गुलामांनी काय चमत्कार केला 2022 सालामध्ये हे आपण पाहिलं. आणि गांडूळ असता तर 2024ची महायुतीची सत्ता परत आली नसती. उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांची भेट. अधिवेशन काळातच विरोधी पक्षनेतेपदाची निवड करावी ठाकरेंची मागणी. तर नियमांचं बोलाल तर उपमुख्यमंत्री पदही रद्द करा. विरोधी पक्षनेतेपद सत्ताधाऱ्यांनी ठरवू नये ठाकरेंचा सल्ला. अशी म्हणजे मग तुम्ही उद्या 40 उपमुख्यमंत्री कराल तर उपमुख्यमंत्री संज्ञाच चुकीची आहे, ती कायद्यातच बसत नाहीये. जर विरोधी पक्षनेते पदाला संख्याबळाचं जर काही आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पदाला कशाचाच आधार नाहीये. काँग्रेसकडनं विरोधी पक्षनेतेपदासाठी वडेट्टीवार यांचं नाव चर्चेत. मात्र भास्कर जाधव यांच्या नावावर ठाकरेंची नार्वेकरांसोबत चर्चा. योग्य निर्णय घेण्याचं अध्यक्षांचं आश्वासन, सूत्रांची माहिती. 2 आमदार असताना काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं. जनता सरकारमधील लोकांना घरी पाठवायच्या तयारीत. नाना पटोलेंची टीका. जिथं आम्ही 2 आमदार असताना आम्ही विरोधी पक्षनेता काँग्रेसने त्या काळात दिलेला होता, पण यांना ते लोकशाहीच मान्य नाही. त्याच्यामुळे यांच्यावर ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांच्याला लोकशाहीची भूमिका सांगण्यात काही अर्थ राहिलेला नाही. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडनं स्थगिती. न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोड करता येणार नाही. याचिकाकर्ता श्रीराम पिंगळे यांची माहिती. किती झाडं तोडायचीत याबाबत तातडीनं अहवाल सादर करण्याच्याही सूचना. हैदराबादच्या राजमुंद्रीवरून 15,000 झाडं नाशिकमध्ये दाखल. उद्यापासून वृक्ष लागवडीला सुरुवात होणार. दरम्यान कुंभमेळ्याच्या मननिस्तारण केंद्रासाठी 1270 झाडांवर कुऱ्हाड. आम्हाला जे करायचं ते करणार असं सगळं सुरू आहे. महाजनांना जनतेनं राजकारणातून उचलून फेकून द्यावं. तपोवनातील वृक्षतोडीवरनं दमान यांची टीका. तुम्ही आंदोलन करा, वाटेल ते करा, आम्हाला करायचं तो आम्ही करणार, हा संदेश आज जो गेलाय गिरीश महाजनांना याद राखा. लोकांनी आता त्यांना लक्षात ठेवून अशा माणसांना राजकारणातून उचलून फेकून द्यावं अशी मी तिथल्या जनतेला विनंती करते. साधू संत काही झाडावर राहतात का? तपोवनातील एकही झाड तोडू नये. एक दिवस लोक चीड व्यक्त करत चले जाव म्हणतील. अण्णा हजारे आक्रमक. अरे साधू संत झाडावर राहतात काय? साधू संत जंगलात राहतात आणि तुम्ही झाडं तोडता. ती चीड व्यक्त होईल. चले जाओ, ती चीड व्यक्त करतील लोक.